योग्य वेळ आल्यावर ते आम्ही सांगू ना. योग्य वेळ आल्यावर ते आम्ही सांगू ना. योग्य वेळ आल्यावर ते आम्ही सांगू ना. एक मिनिट हे का, आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये ते होतं. जाहीरनाम्यात पुढं 5 वर्ष आम्हाला निवडून द्या, आम्ही ही गोष्ट करू. आम्ही त्याच्यामध्ये ही गोष्ट करणार आहे, परंतु योग्य वेळ आल्यावर करणार आहे. आता आम्ही आमच्या लाडक्या बहिणीचं आमचं काम चाललेलं आहे. वीज माफी 20,000 कोटी रुपयाची वीज माफी. कशाला म्हणतात 20,000 कोटी? आणि आताही आम्ही शेतकऱ्यांना काय काय केंद्र सरकार राज्य सरकार सहकार्य करतंय किंवा मार्ग काढून देतंय या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. एकंदरीत राज्य कारभार करत असताना सगळ्या गोष्टीचा विचार करून पुढे पावलं उचलायची असतात. परंतु आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं, मी सांगतो योग्य वेळ आल्यावर आम्ही ते करू. अहो, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्याला जवळपास 400 वर्ष होऊन गेली. आणि अशा महाराजांच्या त्यांनी जे किल्ले जिंकलेले होते त्याच्यात राजगड होता. त्याच्यावर तिथल्या लोकांची मागणी होती. आपण सहसा जनतेची जी मागणी असती, आपलं लोकशाही सरकार आहे आणि त्याच्यावर त्यांची मागणी अनेक वर्षाची राजगड होती. मागे आम्ही त्याच्याबद्दलचा ठराव केलेला होता, कॅबिनेट निर्णय घेतलेला होता, तो केंद्राकडे पाठवलेला होता. त्याच्याबद्दलची मान्यता आली असेल म्हणून त्याचे आदेश निघाले असतील. तसंच आपण उस्मानाबादचं धाराशिव केलं, तसंच आपण औरंगाबादचं काय केलं, छत्रपती संभाजीनगर केलं, असं अनेक अहमदनगरचं अहिल्यानगर केलं. लोकांची मागणी होती तसं केलं. आणि ते तुम्ही युनेस्को मध्ये देखील जागतिक वारसा त्याच्यामध्ये दिला, त्याच्यात पण राजगड आहे. काय आपल्याला म्हणजे वेलेकरच समाधानी आहेत. म्हणजे राजगड तर चांगलं नाव आहे, उलट तुम्ही आमचं कौतुक केलं पाहिजे सरकार. मग ते चांगलं झालं. अभिनंदन करून प्रश्न विचारतो. जिल्ह्यात निम्न वर्धा प्रकल्पावरून लिफ्ट इरिगेशनच्या माध्यमातून 8,000 हेक्टर खाली आणण्याचा एक प्रकल्प आहे. त्याला शासनाने मंजुरी दिली. काम पण 2018 मध्ये सुरू झालं. 2025 मध्यांतरात आला असतानाही त्या प्रकल्पाचं काम पूर्णत्वास केलेलं नाही. डिसेंबर महिन्याच्या पूर्वी शेतीला पाणी देण्याचं घोषित करण्यात आलं होतं कंपनीकडून. त्यामुळे शेतकऱ्यांनी तिळाची लागवड केली होती, उन्हाळी पिके घेतली, पण कंपनीनं पाणी दिलेलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. हा प्रकल्प नेमका कधी पूर्ण होणार? मी आपल्याला सांगू का, मी पण एक शेतकरी आहे. ज्या वेळेस आमच्या विहिरीत पाणी असतं ना, त्याच वेळेस ते पाणी बघून आम्ही ठरवतो की आता कुठलं पीक घ्यायचं. कळलं का? त्याच्यावर ते पाणी पहिल्यांदा शिल्लक असलं तर हे पाऊस पडणार आहे आमका अशावर म्हणजे ह्याच्यावर नाही चालत. त्या संदर्भामध्ये प्रकल्प हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला माहितीये, स्वर्गीय इंदिरा गांधी आता वर आहेत. गोसीखुर्द प्रकल्प 350 कोटीचा त्यांच्या काळामध्ये सुरू झालं. किती वर्ष आपल्याला लागली? त्याच्यामध्ये प्रकल्प पूर्ण करताना ज्यांची घरं दार जमीन जुमला हा पाण्यामध्ये जातो, धरणामध्ये जातो. पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष जशी पृथ्वी अस्तित्वात आली तेव्हापासून ते तिथे राहतात. त्यांना उठवताना त्यांनी प्रतिसाद नाही दिला तर त्यांना समजून सांगूनच उठवावं लागतं. प्रश्न विचारणाऱ्याचंही घर जात नाही आणि उत्तर देणाऱ्याचंही घर जात नाही. त्याच्यामुळे मी अनेकदा त्याच्याबद्दलच्या मीटिंग मी गोसीखुर्दचं उदाहरण देतो की घेतलेले आहेत. आम्ही त्यांना स्पेशल केस केली. नेहमीच तो एकट्या आपल्या राज्यापुरता प्रकल्प असताना तो आंतरराज्य प्रकल्प म्हणून 2 जिल्ह्याचा प्रकल्प दाखवला आणि केंद्राचा निधी त्याला आणला. सगळ्या गोष्टी केल्या, अनेक राज्यकर्ते आले, परंतु तिथं आज पण तुम्हाला माहितीये, आज गोसीखुर्दमध्ये एवढं पाणी जातं पण आपण अडू शकत नाही, कारण अजूनही काही लोक तिथनं हलायला तयार नाही. एक मिनिट आता ऐका ना बाबा, तुम्ही तुमचा प्रश्न विचारला, मला पण काही उत्तर देऊ दे ना. त्या संदर्भामध्ये आम्ही परवा पण आढावा घेतला. आता सगळी धरणं आमची फुल भरलीत, परंतु गोसीखुर्दला आपल्याला फुल करता येत नाही, कारण ती गावं
आणि त्यांचे घरदार त्याच्यामध्ये जात आहेत आणि ते अजून तयार होत नाही. आणि अशा पद्धतीनं आपल्याला बळजबरीनं काही गोष्टी करता येत नाही. सामंजस्याने चर्चेतनच त्या ठिकाणी कराव्या लागतात. तसं ह्या प्रकल्पाच्या पण संदर्भामध्ये मगाशी जो काही जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला त्याच्यामध्ये त्यांनी ते पण सांगितलं. आता मुख्यमंत्र्यांनी इथले काही 3-4 प्रकल्पाला उपसा सिंचन योजनेला जर परवानगी द्यायची असेल तर मुख्यमंत्र्यांच्याच अध्यक्षतेखाली खाली कमिटी आहे आणि त्यांचीच परवानगी लागते. त्यांनी त्या परवानग्या दिलेल्या आहेत. याच्या संदर्भामध्ये कोणत्या कारणाकरता हा प्रकल्प थांबलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये मी VIDC चे चेअरमन आमचे गिरीश महाजन साहेब आणि सचिव दीपक कपूर त्यांना सगळ्यांशी बोलीन आणि ह्याच्यामध्ये आर्थिक बाबतीमध्ये काही कारणांनी थांबलेला असेल तर त्याच्यामध्ये मी मदत करेन.